हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे विद्या पाटील. मी एक लाईफ कोच आणि होपनोपोनो हीलर आहे. या चॅनलवर आपण शिकत आहोत लाईफमध्ये छोटे छोटे चेंजेस करून आपण आपली लाईफ कशी ब्युटिफुल बनवू शकतो. तर फ्रेंड्स, आज आपण इथे एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्या विषयावर आपण जाहीरपणे कधीच बोलत नाही, पण एकांतात रात्रीच्या अंधारात हाच विषय आपल्याला झोपू देत नाही. आय वॉन्ट यू टू आस्क यू अ व्हेरी डायरेक्ट क्वेश्चन. काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी किंवा कदाचित काही वर्षांपूर्वी तुमच्याकडून आयुष्यातला एक अत्यंत चुकीचा निर्णय घेतला गेलाय का? एका अशा निर्णयामुळे सध्या तुमच्या मनात प्रचंड भीती, स्ट्रेस, हेल्पलेसनेस आणि अनसर्टनिटी निर्माण झाली आहे का? असं वाटतंय का की त्या एका चुकीमुळे तुमच्या पूर्ण करिअरवर, तुमच्या रिलेशनशिपवर किंवा तुमच्या संपूर्ण आयुष्यावर इफेक्ट झालाय? जर तुमचं उत्तर हो असेल तर शांतपणे एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, इट्स ओके. लाईफ कोच म्हणून मी आज तुम्हाला एक सत्य सांगते. युअर रॉंग डिसिजन डझंट मीन युअर लाईफ इज ओव्हर. इट सिम्पली मीन्स यू आर स्टील ह्युमन, यू आर स्टील अलाइव्ह, यू आर स्टील ट्राईंग अँड यू आर स्टील लर्निंग. जे लोक आयुष्यात काहीच करत नाहीत ना, त्यांच्याकडून कधीच चुका पण होत नाहीत. जर तुमच्याकडून चूक झाली आहे तर त्याचा अर्थ तुम्ही मैदानात उतरून लढत आहात. आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये लहानपणापासून आपल्या मेंदूवर एक गोष्ट बिंबवली जाते की चुका करायच्या नसतात, निर्णय नेहमी परफेक्टच असायला हवेत. बट लेट्स लुक ॲट द सायन्स ऑफ द ह्युमन माइंड. मानसशास्त्र आणि जगातील सर्वोत्कृष्ट रिसर्च असं सांगतात की आयुष्यातली सगळ्यात डेंजरस चूक चुकीचा निर्णय घेणं ही नाहीच आहे, तर एका चुकीच्या निर्णयाला आपल्या अस्तित्वाची ओळख बनवणं ही खरी चूक आहे. व्हेन यू टेक अ रॉंग डिसिजन, तुमची लाईफ तिथे थांबत नाही. तुम्ही तिथेच थांबता कारण तुम्ही स्वतःला सतत गिल्ट आणि रिग्रेटच्या एका अदृश्य पिंजऱ्यात बंद करून ठेवता. तुम्ही भूतकाळात घडलेल्या एका घटनेला घेऊन वर्तमानात काळात स्वतःला रोज फाशी देता. तुम्ही बाहेरची परिस्थिती बदलण्याचा खूप प्रयत्न करता, लोकांना दोष देता, नशिबाला दोष देता. पण सत्य हे आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतला पॅटर्न बदलत नाही तोपर्यंत बाहेरची रियालिटी बदलणार नाही. रिमेंबर दिस लॉ, ॲज विदिन सो विदाउट. जे आत चालतं तेच बाहेर रिफ्लेक्ट होतं. जर आत सतत भीती आणि स्वतःबद्दल शंका असेल तर बाहेरचं जग तुम्हाला फक्त अपयशच दाखवणार आहे. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा इतिहास उघडून बघा. थॉमस एडिसन असो, स्टीव्ह जॉब्स असो की भारताचे रतन टाटाजी असोत, या सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यात असे निर्णय घेतले जे पूर्णपणे चुकले, ज्यांच्यामुळे त्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले. पण आज जग त्यांना अपयशी म्हणत नाही. का? कारण ते त्या एका निर्णयापाशी रडत बसले नाहीत. त्यांनी एक अत्यंत पॉवरफुल 3 स्टेप स्ट्रॅटेजी वापरली, जी आज तुम्हाला तुमच्या टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी वापरायची आहे. स्टेप नंबर 1, एक्स्ट्रॅक्ट द लेसन. अनुभव स्वीकारा. जेव्हा एखादा निर्णय चुकतो तेव्हा रडण्याऐवजी एका संशोधकाच्या नजरेने त्या निर्णयाकडे बघा. स्वतःला विचारा, या चुकीतून मला नक्की काय शिकायला मिळालं? कोणत्या अशा गोष्टी होत्या ज्या मी ओव्हरलूक केल्या? ती चूक तुमची शत्रू नाही, तो तुमचा सर्वात मोठा शिक्षक आहे. फेल्युअर्स आर नॉट द ऑपोजिट ऑफ सक्सेस, दे आर पार्ट ऑफ सक्सेस. स्टेप नंबर 2, रिलीज द गिल्ट. स्वतःला माफ करा. एक गोष्ट आज मनावर करून ठेवा, तुम्ही भूतकाळात जाऊन तो निर्णय बदलू शकत नाही. यू कांट चेंज द पास्ट. मग ज्या गोष्टीवर तुमचा ताबा नाही तिची शिक्षा आज का स्वतःला देताय? जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढच्या प्रवासासाठी तयार होऊ शकत नाही. ड्रॉप दॅट हेवी बॅगेज ऑफ गिल्ट राईट नाव. स्टेप नंबर 3, मेक द नेक्स्ट बेटर डिसिजन. पुढचे पाऊल टाका. मागचा निर्णय चुकला, मान्य आहे, पण याचा अर्थ तुम्ही पुढे निर्णय घेणं सोडून देणार का? नाही ना. आत्ता मिळालेल्या अनुभवाचा वापर करा आणि तुमचं पुढचं पाऊल टाका. सो माय डिअर फ्रेंड्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लाईफमध्ये प्रोग्रेस कधीही परफेक्ट डिसिजन्समुळे येत नाही, ती सतत घेतलेल्या बेटर डिसिजन्समुळे होत असते. निर्णय घेण्याची भीती बाळगू नका. परफेक्ट होण्याची वाट पाहू नका, कारण जगात परफेक्ट असं काहीच नसतं. जे आज अचूक निर्णय घेतात ते काल घेतलेल्या चुकीच्या निर्णयांच्या अनुभवातूनच घडलेले असतात. चुकीचा निर्णय आपल्याला मॅच्युरिटी देतो, आपल्याला शहाणपणा देतो आणि आपल्याला आतून मजबूत बनवतो. म्हणून आज या क्षणी स्वतःला शिक्षा देणं बंद करा. स्वतःला दोष देणं थांबवा. एक
खोल दीर्घ श्वास घ्या. टेक अ पॉज, ॲब्झॉर्ब द लर्निंग अँड मूव्ह ऑन. तुमच्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलंय. एका सिंगल निर्णयाला तुमचं भविष्य ठरवू देऊ नका. एक चुकीचा निर्णय तुमच्या आयुष्याचा दी एंड कधीच असू शकत नाही. ती तुमच्या आयुष्यातील एका नवीन विस्डम, शहाणपणाची एका नवीन अध्यायाची सुरुवात असते. आजच्या या संवादाने तुमच्या मनावरचं ओझं थोडं जरी हलकं केलं असेल. जर तुम्हाला पुढे जाण्याची एक नवीन दिशा मिळाली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण विश्वासाने टाईप करा, आय एम रेडी टू मूव्ह ऑन. हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना आज या शब्दांची, या आधाराची सर्वात जास्त गरज आहे. थँक यू सो मच. स्टे स्ट्रॉंग, स्टे इन्स्पायर्ड.